10 साल से सड़क नाली के लिए तड़प रहे नांदुरा के रहवासी, अब नांदुरा तिरुपति नगर के लोगों का चुनाव बहिष्कार का ऐलान। तिरुपति नगर के नागरिकों ने 10 साल से सड़क, पुल, नाली के लिए संघर्ष किया, आंदोलन किए, ज्ञापन दिए, लेकिन नतीजा सिर्फ खोखले आश्वासन ही मिले। अब नागरिकों ने भ्रष्ट और लापरवाह राजनीति के खिलाफ बड़ा फैसला लिया है। तिरुपति नगर के लोगों ने आगामी नगर परिषद चुनाव में मतदान बहिष्कार की घोषणा कर दी है। नागरिकों का आरोप है कि निधि की कमी के नाम पर उनकी मांगें टाली गई, जबकि अन्य क्षेत्रों में जमकर विकास कार्य हुए। नालियां न होने से गंदा पानी सड़कों पर बहता है, दूषित जल जमीन में जाकर कुओं तक पहुंच रहा है और वही पानी पीना पड़ रहा है। लोग बोले अब तक लिप की हद पार हो गई है, अब वोट नहीं, हमारी लड़ाई हक और सम्मान की है। महाराष्ट्र स्टेट हेड लियाकत खान की एक खास रिपोर्ट। आपण वेळोवेळी त्यांना डॉक्युमेंटरी पूर्तता केली होती का? संडाससाठी काही नाल्या वगैरे पाहिजे की नाही ते पण आम्ही स्वतः सांडपाणी जर कधी सोडलं तर लेकराला मच्छर गिच्छराचा काही त्रास आहे की नाही? तेच पाणी आणि आम्ही सर्व शेतकरी वर्ग आहे, आम्ही काही असं सुशिक्षित लोक नाहीये की चला बा काहीतरी आहे म्हणून सांग। तिथं नगरसेवक दोन होते का? दोन नगरसेवक होते ना? तर तिथं कोण कोण नगरसेवक होते? पर्वत फोन होते आणि आम्ही सर्व शेतकरी वर्ग आहे, आम्ही काही असं सुशिक्षित लोक नाहीये की चला बा काहीतरी आहे म्हणून सांग। तिथं नगरसेवक दोन होते का? दोन नगरसेवक होते ना? तर तिथं कोण कोण नगरसेवक होते? पर्वत फोन होते आमच्याकडे तिरुपती नगरमध्ये कशाची सुविधा नाही आहे, रोड नाही, मोरी नाही, पाणी सांडपाणी जायला नाल्या नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्ही मतदानवर बहिष्कार करत आहे। आम्ही मतदान करतच नाही, जो कोणी येते ते काही आमच्या इकडे लक्ष देत नाही आहे। आम्ही गोरगरीब असल्यामुळे आमच्याकडे कोणीही ध्यान देत नाही, गिट्टी टाकत नाही, काही करत नाही। आमचे लेकरं शाळेत जातात का पडतात, पाय भरतात, घरी वापस येतात, हे कितंदी आम्ही त्रास भोगा। एक मतदान करत नाही। 20 वर्ष झाले आम्ही तिरुपती नगरमध्ये रहिवासी आहे, आमच्याकडे नाल्या नाही, रोड नाही, याच्यामुळे आम्ही बहिष्कार घातला की आम्ही आता मतदान करणारच नाही। काय अडचण आहे तिथं? काय नेमकी अडचण आहे? नेमकं असं आहे की रोड नाही, नाल्या नाही, सांडपाणी जायला जागा नाही, ज्याच्या त्याच्यात विहिरी करेल आहे, ज्याच्या त्याच्या याच्यामध्ये ते घाण पाणी त्या विहिरीमध्ये जातं आणि तेच आमचे लेकरामुळे पितात, त्याच्यामुळे आमचा बहिष्कार, याच्यामुळे आमच्या आरोग्याला धोका आहे।